शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज तुम्हाला यादवकालीन हेमाडपंथी मानकेश्वर महादेव मंदिर दाखवतो। चला तर मग पाहू शकता तुम्ही माझ्या मागे। मानकेश्वर महादेव मंदिर हे एक हेमाडपंथी यादवकालीन शिव मंदिर आहे। मानकेश्वर महादेव हे मंदिर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील जोडगे या गावात आहे। जोडगे हे गाव मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे। जोटिंग किंवा झटुंब्या नावाच्या डोंगरावर नाथपंथीय साधू महाराजांचा वास होता। त्यांच्यासाठी हेमाद्री पंडितांनी इसवी सन 13व्या शतकात हे मंदिर येथे उभारले। मंदिरात 3 दरवाजे आणि एक गर्भगृह असलेला सभा मंडप आहे। मंदिरात वरपासून खालपर्यंत बेसाल्ट खडकात कोरीव काम केलेले आहे। मंदिरासमोर दगडात कोरलेला नंदी सुद्धा आहे। हे महादेवाचे मंदिर असल्याने मंदिरात शिवाचे अनेक शिल्पे कोरलेली दिसतात। मंदिरात एक उघडा अर्धमंडप आहे, जो मंडपा, उपकेंद्र, अंतराल आणि मुख्य गर्भगृहाकडे जातो। मंडपाचे छत आणि अर्धमंडप यांची सध्या पडझड झालेली आहे। मंदिरात भगवान शिवाची प्रतिमा आहे। येथे चामुंडाचे शिल्प दिसते। अष्टदिक्पाल, भैरव आणि विष्णू हे देखील मंदिराच्या सौंदर्यात भर घालताना दिसतात। मंदिराचा बाहेरील भाग सुद्धा सौंदर्याने सजवलेला आहे। संगीतकार, दर्पण, अपूर्वादिका, मातृका, बेडूक, शत्रुमर्दिनी, तलवारधारी मेनका, स्त्री व विंचू, नर्तकी महिला, कर्कशतेने त्रस्त सूरसुंदरी, सौंदर्यतज्ञ, पायातून काटे काढणारी महिला, कामायनी, लेखिका, हातात साप असलेली महिला गुप्तहेर, शंख वाजवणारी महिला, केस मोकळे सोडणारी महिला अशा सुंदरी आहेत। मंदिरावरील शिल्प सुंदर कोरलेली आहेत। मंदिराची डावी बाजू काही प्रमाणात ढासळलेली असली तरी ही उजवी बाजू अजूनही जशीच्या तशी बघायला मिळते। भगवान विष्णूंच्या 10 अवतारांचे शिल्प इथं कोरलेली दिसतात। त्यापैकी वामन अवताराचे शिल्प एका चौकटीत अत्यंत सुंदर आहे। यात त्यांनी पाताळ नरेशाच्या डोक्यावर आपले 3रे पाऊल ठेवून हातात छत्री घेऊन उभे असल्याचे शिल्पात कोरलेले दिसते। तसेच इतर देवी देवतांचे सुंदर शिल्पे इथे
कोरलेली आहेत। हे जगातील एकमेव असे मंदिर आहे ज्याला 3 कीर्तिमुख आहेत। यासारख्या कुठल्याही हेमाडपंथी व इतर शैलीच्या मंदिरांना एकच कीर्तिमुख आहे। कीर्तिमुख म्हणजे हिंदू धर्मात घरच्या प्रवेशद्वाराला लावले जाणारे मुखवटे, ज्याचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे। सध्या यातील 2 कीर्तिमुख शिल्लक आहेत, तर तिसरे ढासळलेले आहे। जोटिंग नावाच्या टेकडीवर नाथपंथीय साधू महाराजांचा वास होता। त्यांच्यासाठी हेमाद्री पंडितांनी इसवी सन 13व्या शतकात हे मंदिर उभारले होते। तो बघा, त्याला जाटोंब्याचा डोंगर असे म्हणतात। मालेगावपासून थोड्या अंतरावर असलेल्या जटोंब्या टेकडीवर जोटिंग बाबा नावाच्या संताचे नाव आहे। असे म्हटले जाते की त्यांनी एकदा पांढऱ्या घोड्यावर बसून गावाचे रक्षण केले होते। त्यांच्या स्मरणार्थ टेकडीवर एक मंदिर बांधले गेले आहे, ज्याला जटोंब्या किंवा जोटिंग्याचा डोंगर असे नाव पडले। कदाचित जोडगे या गावाचे नाव सुद्धा यावरूनच पडले असावे। मंदिर पश्चिमाभिमुख आहे, त्यामुळे सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण थेट गाभाऱ्यात शिवलिंगावर पडतात। मानकेश्वर महादेव मंदिरासमोरच जून एक भूमिज शैलीचे उद्ध्वस्त मंदिर आहे। या मंदिराला सरस्वती मंदिर असेही म्हणतात। त्यातील मूर्ती गायब आहे। व्हिडिओला लाईक करा, कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।